हाय एव्हरीवन, हॅलो. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आज आपण सिंपल असे ब्लाऊजवर वर्क डिझाईन करणार आहोत. साधा असा सिंपल गळा घेतलेला आहे, चौकोनी गळा. त्याच्यावरती चेन स्टिचने अशा प्रकारे सगळीकडे सिंपल असे डिझाईन काढून घ्यायचे आहे. चेन स्टिचने आउटलाईन द्यायची आहे. ती बघा, मी आधी सर्वप्रथम दाखवत आहे तुम्हाला. चेन स्टिचने आउटलाईन करून घेतली आहे. खूप सिंपल डिझाईन आहे, सर्वांना जमेल अशी. नवीन शिकणाऱ्या महिलांसाठी तर खूप उपयुक्त आहे. खूप साधी आणि सिंपल अशी डिझाईन आहे. चौकोनी गळा घेतलेला आहे नॉर्मल असा, आणि त्याच्यावरती अर्धा इंच गॅप द्यायचा असतो. गॅप दिल्यानंतर साईडने आउटलाईन करून घेतले आहे. आउटलाईन केल्यानंतर आपण त्याच्यानंतर मण्याने वर्क करणार आहोत. डिझाईन खूप सोपी आणि सगळ्यांना जमेल अशी आहे. मी सर्वात प्रथम आधी फक्त चेन स्टिचने आउटलाईन देत आहे. अशी 3 वेळेस आउटलाईन घेतलेली आहे आणि ते एंड नॉट देऊन नंतर आपली पुढची डिझाईन स्टार्ट करणार आहे. मी पाहू शकते एंड नॉट आता मी देत आहे. इथे जवळून दाखवते तुम्हाला. एकदम एंड नॉट देते आहे इथे. हे पण अशा प्रकारे एंड नॉट देऊन आपण नेक्स्ट डिझाईन स्टार्ट करणार आहोत. अशा प्रकारे त्यानंतर गळ्याच्या भोवताली आपण दुसरी डिझाईन स्टार्ट करणार आहोत. कोणतीही डिझाईन करण्याच्या आधी आपल्याला असे चेन स्टिच देऊन घ्यावे लागते, त्यानंतरच डिझाईन स्टार्ट करायची असते. हे अशी गोल 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 असे राऊंड शेपमध्ये सर्व गळ्याभोवताली करून घ्यायचं आहे. खूप सिंपल डिझाईन आहे. सर्वांना नवीन शिकणाऱ्या व्यक्तींना तर खूप सहज जमेल अशी डिझाईन आहे, कारण चेन स्टिच सर्व महिलांना जमतेच. खूप सोपी चेन स्टिच आहे. त्याच्यानंतर पुढे आपण सगळीकडे आउटलाईन करून घेणार आहोत अशाच पद्धतीने. त्यानंतर याच्यामध्ये आपण एक एक मणी टाकून वर्क करून घेणार आहोत. मी दाखवते तुम्हाला, तशा पद्धतीनेच तुम्ही करत जावा. पाहू शकता किती सोपी आणि सिंपल डिझाईन आहे. फक्त आपल्याला चेन स्टिच, साधी नॉर्मल चेन स्टिचने सगळीकडे आउटलाईन देऊन घ्यायची आहे असे, आणि राऊंड शेपमध्ये असे सर्वीकडे गळ्याभोवताली, पूर्ण गळ्याभोवताली असे राऊंड शेपमध्ये चेन स्टिच देऊन घ्यायची आहे. सिंपल अशी चेन स्टिच आहे. खूप सिंपल डिझाईन आहे, सर्वांना जमेलच ही डिझाईन. हे असंच सगळीकडे गळ्याभोवताली देऊन घ्यायचे आहे. मित्रांनो, ही डिझाईन झाल्यानंतर माझी डिझाईन कशी वाटली काय नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आवडली असेल तर असेच नवीन नवीन डिझाईन पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. हे असेच मी सर्वीकडे चेन स्टिच देऊन घेणार आहे आणि गळ्याला अशी राऊंड शेपमध्ये करून घेऊन नंतर मण्याने वर्क करून घेणार आहे. जर कुणाला अशी राऊंड व्यवस्थित येत नसेल तर साईडने आपण एक आउटलाईनची लाईन घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर व्यवस्थित गोल आकारामध्ये चेन स्टिच करून घेऊ शकतात. एकदम लेवलमध्ये आले पाहिजे ते राऊंड शेप. हे पण मी आता पूर्ण करून दाखवेन तुम्हाला कशा पद्धतीने करून घेतले काय नाही. त्यानंतर पहा तुम्ही कसं दिसेल हा ब्लाऊज काय नाही, कळेल तुम्हाला कसा आहे, कसा डिझाईन केला आहे वर्क वगैरे. आजकाल ट्रेंड आहे वर्कचा, त्यामुळे सर्वांना डिझाईन वर्किंग आवडतेच. हे पहा अशा प्रकारे मी पूर्ण गळ्याला करून घेतलेलं आहे. मी जवळून दाखवते बघा. खूप सिंपल आणि सिंपल एकदम डिझाईन आहे. आता मी आउटलाईन करून दाखवते साईडने याच्या गळ्याची डिझाईनची. मण्याची वर्क करून घेईन आधी. हे 3 mm मणी आहे, 2 mm चे मणी आहे ते. हे आपण एक एक सर्व गोलमध्ये घालून घेणार आहोत. सिंपल असे या गोलमध्ये टाकून घेणार आहोत एक एक सिंगल मणी. चला तर आपण स्टार्ट करूया सिंगल मणी याच्यामध्ये टाकायला. अशा प्रकारे आपण सिंगल मणी जागी टाकणार आहोत.
नंतर आपण साईडने डिझाईन काढून त्याच्यावरती वर्क करणार आहोत. हे अशा प्रकारे आपण डिझाईन काढून घेतलेली आहे. याच्यावरती आपण मण्याने वर्क करणार आहोत. मण्याने वर्क करून दाखवते मी आता. याच्यावरती खूप छान दिसेल मण्याने वर्क केल्यानंतर. हे पहा, अशा प्रकारे मण्याने वर्क करणार आहे. नंतर मी इकडून वरतून स्टार्ट करणार आहे. या पद्धतीने वरून खाली येणार आहे. याच्यानंतर आपण साधा फ्रेंच नॉटने साईडने नॉट देऊन घेणार आहोत आपण साईडने, कारण गळ्याला एकदम लुक असे दिसण्यासाठी. त्यामुळे आपण साईडने फ्रेंच नॉटने वर्क करून घेऊन दाखवेन ते पण मी. हे पहा, अशा प्रकारे फ्रेंच नॉटने नॉट देऊन घेतले आहे सगळीकडे. जर माझी ही डिझाईन आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन शिकणारे असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला. खूप सिंपल आणि साधी डिझाईन आहे. नक्कीच तुम्हाला छान वाटेल. ब्लाऊज शिवल्यानंतरही मी तुम्हाला दाखवेन. बाय.